न्यूज मराठी 24/7च्या कुंभमेळा स्पेशल रिपोर्टमध्ये मी शिल्पा आपल्या सर्वांचं स्वागत करते। कुंभमेळा भारतीय परंपरेत विशेषतः हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा। कुंभमेळ्याची परंपरा ही शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे। दर 12 वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावतात। महाकुंभाची अनेक रहस्य आहे। अशा गुपितापैकी एक रहस्य म्हणजे नागासाधू आणि अघोरी नागासाधू। कुंभमेळ्यात नागासाधू, अघोरी साधू, महिला नागासाधू आणि विदेशी लोक हे कुंभमेळ्याचे मुख्य केंद्रबिंदू असतात। नमस्कार, हेलो, क्रिस्टीना इज हियर। आप कैसे हो? Mera Bharat Mahan. So I came from Russia, but I was flying from Vienna, from Austria, from Europe. I'm working and living in Europe, and India is just great. I mean, we came to Kumbh Mela first time in life, and this is a big Kumbh Mela. So we're very excited. It's like, you know, you see the real India, and the true power of India is their people. And look around, it's thousands of people, and the vibe I cannot even transfer. I'm shaking because of the vibe of people, of holy place, of all the people who deep into holy Mama Ganga river. Thank you so much. I love India. Mera Bharat Mahan. I come from to go for Kumbh Mela. I practice yoga, and I search for moksha. Yes. What do you feel? Amazing. India is a spiritual heart of the world. So I'm very happy. First time in India, I go Varanasi, then I come here. I feel amazing. The water is cold, but the heart is warm. जय श्रीराम। हे लोक जगभरातून लाखोंच्या संख्येने एकत्र जमतात आणि पहिल्या शाही स्नानाने या कुंभमेळ्याची सुरुवात करतात। सध्या प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे। तर आज आपण पाहणार आहोत नागासाधू आणि अघोरी साधू यातील फरक। आदी शंकराचार्यांनी अनेक शतकापूर्वी आखाड्याची स्थापना केली होती। पूर्वी आश्रमातील आखाड्यांना बेडा म्हणजे साधूंचा समूह म्हणत। अलख या शब्दापासून आखाडा या शब्दाची उत्पत्ती झाल्याचं सांगितलं जाते। या आखाड्यामध्ये अनेक ऋषीमुनी आहेत, पण लोकांच्या मनात नेहमी नागासाधूबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रचंड असते। सांसारिक आसक्तीपासून दूर राहून अध्यात्मात तल्लीन राहणे ही नागासाधूंची प्रवृत्ती आहे। नागासाधूंचे नुसते नाव ऐकले की अनेक सामान्य भक्तांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात। ते असे का दिसतात? ते असे का राहतात? ते नक्की काय करतात? कुंभमेळा झाल्यावर ते कुठे जातात? हे असे असंख्य प्रश्न आपल्याकडे पडतात। आज आपण त्यांच्याबद्दलही थोडंसं जाणून घेणार आहोतच। तसं पाहता नागासाधू बनण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे। प्रत्येकाला नागासन्यास दिला जात नाही। त्यांना अनेक प्रकारच्या कठोर अभ्यास, तपश्चर्या, ध्यान, योग आणि उपासना यातून जावे लागतं। जेव्हा एखाद्या तरुणांना नागासाधू बनायचं असतं तेव्हा ते सर्वप्रथम त्यांचे श्राद्ध, मुंडन आणि पिंडदान करतात। मग गुरुमंत्र घेऊन तो संन्यास धर्माची दीक्षा घेतो। यानंतर त्याचे जीवन आखाडे, संत परंपरा आणि समाजासाठी समर्पित होते। त्यांनी स्वतःचं केलेलं श्राद्ध म्हणजे सांसारिक जीवनापासून पूर्णपणे अलिप्त राहणे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आणि सर्व प्रकारच्या इच्छांचा अंत करणे। शिवाय जेव्हा नागासाधूंना दीक्षा दिली जाते तेव्हा त्यांचे गुरु त्यांना नवीन नाव, नवीन ओळख देतात। मग ते आयुष्यभर त्याच नावाने ओळखले जातात। अपना जीते जी जिंदगी भर आजीवन ब्रह्मचारी में रहना है, कोई शादी ब्याह नहीं करना है, ना कुछ करना है। त्यांच्या दिनचर्येबद्दल बोलायचं झाल्यास नागासाधू दिवसभरात फक्त एकदाच अन्न ग्रहण करतात। त्यांना ते अन्न मिळवण्यासाठी फक्त 7 घरामधून भिक्षा गोळा करण्याचा अधिकार आहे। भिक्षाम देहि। जर त्यांना 7ही घरात भिक्षा न मिळाल्यास उपाशीच राहावं लागतं। जे काही अन्न मिळेल ते त्यांना आवडीनिवडीकडे दुर्लक्ष करून प्रेमाने स्वीकारावं लागतं। शिवाय नागासाधू झोपण्यासाठी पलंग, खाट किंवा इतर कोणत्याही साधनेचा वापर करू शकत नाहीत। ते फक्त जमिनीवरच झोपतात। हा एक अतिशय कठोर नियम आहे जो प्रत्येक नागासाधूला पाळावाच लागतो। सहसा हे नागासाधू आपली ओळख लपवून ठेवतात। त्यांना अगदी साधे जीवन जगावे लागते आणि राहण्याचं झाल्यास जंगलात किंवा एखाद्या गुहेतून दुसऱ्या गुहेत राहण्यात जातात। त्यामुळे त्यांची नेमकी स्थिती शोधणे कठीण जाते।
कोणी प्राण्यांच्या कातड्यांचे कपडे घालतात तर कोणी गुप्त ठिकाणी नग्न राहून तपश्चर्या करतात. आखाड्यातील बहुतेक नागा साधू हिमालय, काशी, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये राहतात. तसेच नागा साधू हे सनातनचे सैनिक आहेत. ते सनातनचा विस्तार सशक्त करण्यासाठी जगभर त्यांचा झेंडा फडकवण्यासाठी नागा साधूंची फौज तयार केली जाते. त्यांना देश विदेशात हेर म्हणून पाठवले जाते. तेथे गेल्यावर ते सनातन धर्म आणि संस्कृतीचा प्रचार करत असतात असेही सांगितले जाते. बहुतांशी लोक हे अघोरी आणि नागा साधू या दोघांमध्ये गोंधळ करतात. अनेकांना ते सारखेच वाटतात, पण तसे पाहतात दोघेही वेगळे आहेत. त्यांची शिक्षा आणि परीक्षा तसेच राहणीमान सगळेच वेगळे आहे. नागा या शब्दांचा अर्थ नग्न राहणारे असेही होतो. ईशान्य भारतात राहणाऱ्या या लोकांना नागा असेही म्हणतात. संस्कृत भाषेतील अघोरी या शब्दांचा अर्थ प्रकाशाकडे असा होतो. यासोबतच हा शब्द पवित्र, सर्व वाईटातून मुक्त मानला जातो. अघोरी नागा साधू यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास यांच्या मते प्रत्येक व्यक्ती अघोरी म्हणून जन्माला येतो, अशी अघोरी यांची श्रद्धा आहे असे ते म्हणतात. ते म्हणतात की ज्याप्रमाणे लहान मुलाला त्याची घाण आणि अन्न यातील फरक समजत नाही, त्याचप्रमाणे अघोरी देखील प्रत्येक घाण आणि चांगुलपणा त्याच डोळ्याने पाहतो. अघोरी लोकांकडे नेहमी मानवी कवटी असते. मानवी कवटीचा वापर ते अन्न ठेवण्यासाठी भांडी म्हणून करतात. या कारणास्तव त्याला कपालिक म्हणतात. ही प्रेरणा त्यांना भगवान शिवांकडून मिळाल्याचे सांगितले जाते. अघोरी साधू आपल्या साधनेसोबतच प्रेताशी शारीरिक संबंध ठेवतात. सत्य ऐसा कोई तप नहीं है, झूठ ऐसा कोई पाप नहीं. तब लोग सत्य का पूजा शमशान में करते हैं. तो शिव का स्थान शमशान है, तो हम लोग शिव के द्वार पे सेवा करते हैं. ठीक है. या मागचे कारण ते सांगतात की भगवान शिव आणि शक्तीची उपासना करण्याची पद्धत आहे असेही ते म्हणतात की हा सर्वात सोपा मार्ग आहे पूजा करण्याचा. अत्यंत वाईट परिस्थितीतही देवाची भक्ती, मृत शरीराबरोबर शारीरिक क्रिया करतानाही जर मन भगवंताच्या शक्तीमध्ये, भक्तीमध्ये गुंतले असेल तर यापेक्षा आध्यात्मिक साधनेची पातळी ती काय असेल असे अघोरी साधूंचे म्हणणे आहे. अनेकदा हे अघोरी साधू स्मशानभूमीतून अर्धे जळालेले प्रेत बाहेर काढून त्याचे मांस खातात. मट्टी खा जाए, टट्टी खा जाए, पोपड़ा खा जाए, गुर्दा खा जाए. अघोरी हो क्या आप? हाँ, ये पूरा नले नली सब खा जाते हैं हम. ये नक तक भी नहीं छोड़ते हम. जो अघोर की क्रिया होती है सबसे कठिन क्रिया होती है. बहुत महातप, पूरी जान निकाल के एक जगह कटोरे में रखनी पड़ती है. आटे का निकाल लेते हैं हम और बाल्टी भर लेते हैं खून की, उसमें धोते हैं, गचक 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 फेंक देते हैं. फिर वापस जमा देते हैं, फचाक फचाक. जो राखोगा लेते हैं शिव के, तो घाव बिल्कुल साफ. शरीरातील द्रव्यही वापरतात. यामागे त्यांचा असा विश्वास आहे की असे केल्याने तंत्र करण्याची शक्ती अधिक मजबूत होते. या उलट ज्या गोष्टी सर्वसामान्यांना घृणास्पद वाटतात, अघोरी लोकांसाठी त्यांचा आध्यात्मिक साधनेचा एक भाग आहे. मैं अड्डे खा जाता हूँ, टट्टी खा जाता हूँ, मूत पी जाता हूँ, खून पी जाता हूँ, लकड़े खा जाता हूँ. ऐसा क्यों करते हैं? मेरे को ब्रश किए को 8 महीने हो गया. 8 महीने से आपने ब्रश ही नहीं किया? नहीं करता, मुंह कभी नहीं धोता. अरे वो वैसे लोग तो डॉक्टर कहते हैं कि इन्फेक्शन हो जाता है ऐसा करने से. अरे कोई इन्फेक्शन नहीं होता. भोलेनाथ की भभूति खाते, बचावत ने कोयले निपटाते, टका न टट्टी खाते, 50-50 कुंटल बचा लट्टी का लेप लगा ले. और कुछ खाने को नहीं है इस धरती पे? हम रोटी नहीं खाते. श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक एकतेचा जबरदस्त प्रदर्शनाने भव्य महाकुंभ 2025ची सुरुवात झाली आहे. महाकुंभ पौष पौर्णिमापासून 26 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. यावेळी महाकुंभ 40 कोटीहून अधिक भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. या कुंभमेळ्याचे फोटो आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना दिसत आहे. यंदाचा कुंभमेळा अनेक अर्थाने खास आहे, कारण यावेळी महाकुंभमेळा भरणार आहे. तब्बल 144 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जात आहे. ही एक विशेष ज्योतिषशास्त्रीय किंवा खगोलशास्त्रीय घटना मानली जाते. यंदाचा महाकुंभमेळ्याचे आयोजन हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे करण्यात आले आहे. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारकडून विशेष तयारी देखील करण्यात आली आहे. जगभरातून जवळपास 40 कोटी नागरिक महाकुंभाला हजेरी लावण्याची अधिक शक्यता आहे असेही सांगितलं जातं. कुंभमेळा ज्या शहरात आयोजित केला जातो त्यांना विशेष महत्त्व आहे. कुंभमेळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनी केले जाते. प्रयागराज, हरिद्वार,
नाशिक आणि उज्जैन या शहरामध्ये याचे आयोजन केले जाते. याचे महाकुंभ, पूर्णकुंभ आणि अर्धकुंभ असे 3 प्रकार आहेत. यातील केवळ महाकुंभ मेळ्याचे आयोजन हे प्रयागराज येथे केले जाते. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती नदी जेव्हा एकमेकांना येऊन मिळतात त्या संगम किनारी मेळ्याचे आयोजन केले जाते. याशिवाय दर 12 वर्षांनी नाशिकच्या गोदावरी, उज्जैनच्या शिप्रा आणि हरिद्वारच्या गंगा नदीच्या किनारी केले जाते. दर 12 वर्षांनी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथे क्रमाने हा धार्मिक सोहळा होतो. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2026 ते 27 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. मुझे विश्वास है इस महाकुंभ से निकली आध्यात्मिक और सामूहिक शक्ति हमारे इस संकल्प को और मजबूत बनाएगी.